सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी, 24 जानेवारीपर्यंत कोठडी, तर प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय कनेक्शन नसल्याचा वकिलांचा दावा। रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा वाद चिघळला, जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, गोगावलेंना डावलून पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला दिल्यानं निषेध व्यक्त। रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात निर्णय अनपेक्षित, मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया, तर एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य, गोगावलेंचं वक्तव्य। पार्टीच्या शपथविधीवरून धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, शपथविधी षडयंत्र, दादांना शपथविधीच्या वेळी जाऊ नका असं सांगितलं होतं। पालकमंत्रीपदाच्या यादीतून धनंजय मुंडेंचं नाव वगळलं, बीड हत्या प्रकरण भोवल्याची चर्चा, तर पंकजा मुंडेंकडे जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजप मंत्र्यांच्या बौद्धिक बडेजाव, श्रीमंतीचं दर्शन नको, जनसामान्यांची सरकारची प्रतिमा जपावी, संघाच्या सूचना। इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध अखेर थांबलं, इस्रायली कॅबिनेटनं बंधकांच्या सुटकेच्या कराराला दिली अखेर मंजुरी। इराणच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये गोळीबार, 2 न्यायाधीशांचा मृत्यू, तर हल्लेखोरानं स्वतःवरही गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।